नमस्कार। मैं आज महाराष्ट्र सरकार की तरफ से एक महत्वपूर्ण घोषणा करने के लिए यहाँ पर खड़ा हूँ। हमारा महाराष्ट्र विकास और प्रगति के राह में अग्रसर है, लेकिन अपने महाराष्ट्र में वहाँ पर बड़ी धरोहर, साहित्य, संस्कृति, कला, काव्य, इसकी भी बड़े पैमाने पर है। और इसके कारण हमारे यहाँ पर प्रेरणा गीतों की, जिससे जीने की प्रेरणा मिलती है, देशभक्ति की प्रेरणा मिलती है, ऐसे गीतों की भी बहुत सारी संख्या और अनुभूति यहाँ के नागरिक लेते हैं छत्रपति संभाजी महाराज जी के नाम से। और उसकी वजह भी स्पष्ट है। छत्रपति संभाजी महाराज एक पराक्रमी योद्धा तो थे, साथ ही में कुशल व्यवस्थापक भी थे, और उसी के साथ साथ शब्द प्रभु और काव्य रचना में भी वो बहुत बड़ा योगदान दे चुके हैं। और इसके लिए महाराष्ट्र सरकार ने तय किया है, छत्रपति संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत, इस नाम से हर साल एक गीत को पुरस्कार दिया जाएगा। और मुझे सौभाग्य मिला है कि आज मैं जिस धरती पर खड़ा हूँ, ये फ्रांस सरकार के मार्से पोर्ट में खड़ा हूँ, जिस मार्से पोर्ट का अनुभव हम सबको है कि ब्रिटिश पुलिस ने बंदी बनाकर उनसे एक तरीके से छुपा युद्ध करके हमारे स्वतंत्रवीर सावरकर जी यहाँ पर आए थे। दुर्भाग्य से उनको फिर से अरेस्ट किया गया, और जब उनको पता चला कि अब ये हमारे दुश्मन ब्रिटिश सरकार के लोग मुझे अरेस्ट करके बहुत अमानुष इस प्रकार का अत्याचार करेंगे, तब आत्मबल को बढ़ाने के लिए उन्होंने आत्मबल गीत जो लिखा, उसकी शुरुआत इसी पोर्ट से उन्होंने की। और जिस गीत का नाम है अनादिमी अनंतमी, ये गीत सावरकर जी ने लिखा, जो कहाँ गीत में कहते हैं कि मृत्यु भी मुझसे डरेगा और मैं मृत्यु के ऊपर भी विजय पाऊंगा, लेकिन देशभक्ति के कार्य में पीछे नहीं हटूंगा। ऐसे सावरकर जी के इस अनादिमी अनंतमी इस गीत को इस वर्ष का छत्रपति संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत, ये पुरस्कार हम देते हुए बहुत गौरवान्वित महसूस कर रहे हैं और आप सबको शुभकामना दे रहे हैं। जय महाराष्ट्र। नमस्कार। आज मी फ्रेंच देशामध्ये मार्सेया बंदरामध्ये आहे। इथून महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्याची संधी मला मिळते आहे। आपलं महाराष्ट्र विकास आणि प्रगतीच्या दिशेने तर अग्रेसर आहेच, पण बरोबरीने साहित्य, कला, संस्कृती, काव्य यामध्येही खूप मोठी अशी विरासत आपल्याबरोबर आहे। आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाने ठरवलंय, या वर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज जे पराक्रमी योद्धा तर होतेच, कुशल व्यवस्थापक तर होतेच, पण भाषा प्रभू आणि काव्य यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने राज्य प्रेरणा गीत, असं कुठलंही गीत की ज्यामुळे राज्यातील सामान्य माणसाला, नागरिकाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळेल, अशा प्रेरणेच्या गीताला एका वर्षाला एक गीत, याला आता आपण पुरस्कार देणार आहोत। आणि म्हणून मी घोषित करतोय, छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत या वर्षीपासून सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका गीताला पुरस्कार देईल। संयोगाने आज आम्ही मार्से बंदरामध्ये आहोत, जे फ्रान्सच्या देशामध्ये आहे। आणि याच बंदरामध्ये आपल्याला माहिती आहे, ब्रिटिशरांशी लढा देताना आवश्यक होतं म्हणून त्या ठिकाणी ब्रिटिश पोलिसांना तुरी देऊन आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी
हे त्या ठिकाणी तुरी देऊन आले. दुर्दैवाने परत अटक झाली. ब्रिटिश पोलिसांनी अटक केल्यावर आता आपल्याला हाल हाल करून त्या ठिकाणी त्रास देतील, अमानुष छळ करतील आणि म्हणून काव्यातूनच स्वतःला आत्मबल निर्माण करणारं काव्य याची सुरुवात, या आत्मबल काव्याची सुरुवात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी याच मार्से बंदरातून जेव्हा अटक करून त्यांना नेण्यात आलं त्यावेळेला केलं. आणि ते गीत म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अनादि मी अनंत मी. हे गीत हे प्रचंड आत्मबल करणारं, मृत्यूला सुद्धा मी घाबरत नाही, मृत्यू सुद्धा मला बघून भयाने पळून जातो, ही भूमिका मांडणारे आपले सावरकर. ही त्यांची प्रेरणा, ती देशभक्तीची प्रेरणा, देशासाठी जगण्याची प्रेरणा, देशासाठी मृत्यूवर सुद्धा विजय मिळवणारी प्रेरणा ही आपल्याला त्या ठिकाणी मिळते. आणि म्हणून या अनादि मी अनंत मी या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीताला या वर्षीचं छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत म्हणून पुरस्कार आज आपण त्या ठिकाणी घोषित करतोय. याचा मला खूप अभिमान आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना या गीतातून प्रेरणा मिळो अशीच त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.